अध्यायावरून श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला संसार वक्षाचं निरूपण करताना एक एक पॉइंट एक दहंताची गडी बसवून दिली. त्याच्यामध्ये प्रकृतीचं दर्शन घडून दिलं, प्रकृतीचं कार्य सांगितलं, तिथं आता निरुपाधिक स्वरूप सांगितलं. तिथं भगवंतानं आपल्या यथार्थ रूप प्रकट केलं की जो मी आहे ते वास्तव रूपाने जगाला कळत नाही. जे जगत आहे ते खोटा निश्चय होत नाही. जो देह आहे त्याचा संबंध संपत नाही, म्हणजे स्वरूप आहे ते प्रगट होत नाही. त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आले. 4 वाक्य. प्रेरणा नाहीये का? 15 अध्यायाच्या आधारे अर्जुनाच्या निमित्तानं प्रत्येक जीवाला आणि अंतःकरणातल्या असलेल्या आत्मस्वरूपाला प्रगट करण्यासाठी जी माऊलीची तळमळ आहे ती म्हणजे ओवी. आणि ओवीचा बोध जेव्हा बुद्धीमध्ये प्रवेश करतो तर बुद्धीतला अनात्मा बुद्धीतून भिन्न होत. हे श्रवणाचं फल आहे, वेदाचं फल आहे. जेव्हा बुद्धी ईश्वराकडे नसते आणि देहाकडे असते, 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आपण. जेव्हा बुद्धी नाम प्रमाता जीव हा बंधनात अडकतो आणि देहाला माझं म्हणून संबंध वाढवतो, तेव्हा बुद्धी ईश्वराशी समर्पित नसते आणि बोधामध्ये एक नसती, वेदाचं ज्ञान नसतं आणि आपलं स्वरूप आपल्याला माहित नसतं. म्हणून बंधन नावाचा दोष कलंक आपल्याला असतो. तो धुण्यासाठी बोधाचं वैभव लागतं. वेदाचं वैभव म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार करून देणार आत्मसाक्षात्काराचं जे वैभव आहे, जीवाचं सुख म्हणतात त्या वैभवाला. हे सुख संपत किंवा आपण जातो, वैभव राहत. पण हे वैभव आपण एकत्र असतो, त्याचं नाव मोक्ष. ते सुख संपत नाही, अक्षय सुख ते म्हणतात मोक्ष. ज्या बुद्धीच्या स्पंदनात भगवंताचा आविष्कार तयार होतो, अनात्म्याचा वाद होतो आणि जीवाशिवाचा भेद तयार होतो, त्याचा साक्षात्कार संताच्या संगतीत होतो, त्याला म्हणतात वेदाचे श्रवण, त्याला म्हणतात सुखी जीवन आणि त्याला म्हणतात आत्मदर्शन. 3 वाक्य सांगा. आज बायका नाहीत का? की जे मग बहुडने जैसे तेथ की जे तैसे पुरी शरीराने जे आत्मयासी. भगवंताने एक निरूपण केलं ओवीच्या माध्यमातून, आपल्याला जाग केलं. कसं जाग केलं बघा. ते झाली नव्वद आपली. स्वप्नामध्ये आपण शेजारी पाहतो आपल्या बाजूला, मग पहुडणे जैसे तेच कीजे, त्यावर आपण झोपलेलं पाहतो. आपल्याला आपण झोपलेलं पाहणं हे सूक्ष्म राहायला सांगायचं. नीट ऐका. स्वप्नी पहुडणे जैसे तेथ कीजे, त्या स्वप्नामध्ये त्या अंतरणावर आपण झोपलेलो, पहुडणे म्हणजे झोपलेले. तैसे पुरी से न जाणे जे आत्मयासी. तैसे पुरी शयन जाणे जे आत्मयासी. शयन म्हणजे झोपणे. तसं मी झोपलेला मी पाहतो. त्यास त्यांना सांगायचं. असं पाहता येत नाही, पण आपण तसं पाहणे जगाला. मी सांगितलंय पुढे चला, मग तुम्हाला कळतं. पाठी ते निद्रेचे भरे. मग नंतर काय होतं? झोपेचा भर. मग काय म्हणतो तो? पाठी ते निद्रेचे भरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे. मग ह्या अशा अविद्येच्या स्वप्नामध्ये झोपलेला जीव काय करतो? पहुडला म्हणजे झोपला, बाजूला अंतर नव्हतं, त्याच्यावर गेला, तिथं झोपला आणि त्या झोपीच्या स्वप्नामुळं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्न ही जागृती हे स्वप्न मानलेले. मग त्या जागृतीमध्ये झोपला तो जगतामध्ये, ते जगत रूपी स्वप्न पाहायला आणि स्वप्नामध्ये मी सुखी मी दुःखी म्हणायला. त्याच्यामध्ये खूप सूक्ष्मता आहे आणि ह्याच्यामध्ये खूप बुद्धीला जागृती आहे. कशी आपण पाहतो. मी सुखी दुःखी म्हणत घोरे. ते झोपताना भुर भुर आवाज येतो
आणि ह्या झोपताना मी सुखी मी दुखी हा म्हणाला सदा न कदा वृत्तीच्या संबंधानं सुख दुःखाचा स्पर्श होतो. परमात्म्याचा स्पर्श नाहीये. मात्र सुंदर उभे कळणं महत्वाचं आहे आपल्याला. पण कळून ते अनुभवणं अनुभवात राहणं त्याला परमार्थाचा शेवट टोक म्हणतात. खूप पुढं आहे ते. अहम ममतेचे निथोरे ओसनाळे साधे. अहम ममतेचे निथोरे. मग माझं मी माझं म्हणून ते ओसणं लागतो, डचकू लागतो. झोपेतून जेव्हा आपण डचकून उठतो, अरे दुकान उघड्यात चला 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 चोर आले उठा उठा. काय नसते ते. झोपलेला 2 वाजता झोपेत ओरडत आहे, चला 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 दार उघडलं तर दुकान जायचंय, त्याला स्वयंपाक करायचा. जास्त उष्णते झोपेत ते. का उष्णता? जेव्हा त्याने जागृतीचे कार्य केलं ते उद्भूत होत आणि त्याचे संस्कार. हिता नामक नाडीमध्ये स्वप्नाची एक नाडी असते, त्याचे नाव हिता नामक नाडी आहे. ती केसापेक्षा बारीक आहे. त्या नाडीमध्ये तुम्ही केलेले संस्कार लुप्त असतात आणि त्या संस्कारातून तुम्हाला स्वप्न पडतं. तुम्ही जे जे केलं ते दिसतं आणि नाही केलं ते दिसतं. हे स्वप्नाचं आहेच आहे, कामच आहे. चल एक मिनिट. अहम ममतेचे निथोरे ओसनाळे साधे. माझे मी आपला अनुभव येतो. लोकाला काय सांगायचं? झोपीतच नाही, जागेपणी आपण मी करतो करत नाही का पडले वाट. पोचून उठतो माणूस दचकून झोपेतून. मग तसं आपण म्हणतो मी अहम ममतेचे निथोरे. अहममता वाढली, आपण दचकून उठायला दुःख बघायलो. पण अहममता वाढती हे जगताला स्वप्न, जगतरूपी स्वप्न त्याला तुम्ही खरं मानलं. आणि त्या स्वप्नामध्ये झोपी गेलात तुम्ही. जगतरूपी जगतामध्ये झोपी गेलात, निद्रेमध्ये झोपी गेलात, अविधीच्या निद्रेत. आणि अविधीच्या निद्रेमुळे तुम्हाला जगतरूपी हे स्वप्न खरं वाटायला आणि स्वप्नामध्येच उठायला. अहम ममतेचे निथोरे. मग थोर कोण झाली? अहम ममता थोर झाली, भक्ती कुठे थोर झाली? कळालं? हे हा जनकू, हे माता, हे माझे पिता आहे जन्म दिला जनकू. ज्याने मला जन्म दिला तो जनकू. ही माता, ही माझी आई आहे. हा मी गौरहीन पुरता. मी असा गोरा आहे, मी व्यंग आहे, मी बुटका आहे, मी काळ आहे, मी हुशार आहे. हे मीच वर्णन आहे. पुत्र वित्त कांता माझे हिना. पुत्र वित्त, पुत्र म्हणजे मुलगा, वित्त म्हणजे पैसा, कांता म्हणजे बायको. माझे हिना, हे सगळे माझेच आहेत ना. असं बुद्धी होती. माझं आहे ना. पैसा माझा आहे, पुत्र माझा आहे, कांता माझी आहे. माझे हे ना, हे माझेच आहेत ना. हे का म्हणते? जगतरूपी त्या स्वप्नामध्ये जीव अडकला. स्वप्न आहे, त्या स्वप्न बघायला, हे त्याच्यामध्ये मी करायला आणि माझे म्हणून सांगायला. हे वित्त म्हणजे पैसा, पुत्र म्हणजे मुलगा, हे सगळं माझं आहे. देह सुद्धा असं बोलायला आधी ना. ऐसे आवडून स्वप्नात अशा जगताकडे वळाला, त्या जगताला कोटाळून धरायला. वगळून म्हणजे धरलं जगताला, देहाला, खोट्या पदार्थाला. काहीतरी पकडलं बुद्धीनं. कसं पकडलं? आता का होतं बघा. ऐसे निवळ घेऊन स्वप्ना धावत भव सर्वाची राणा. मग कुठे धावतो तो? भव म्हणजे जगमानी व्यक्ती, स्वर्ग. आता तुम्हाला हमेशा म्हणते कर्मट लोक त्यांना स्वर्गला राखून ठेवलाय. नित्य कर्म, ते असं पारायण करायचं, इकडे हिंडायचं तिकडे हिंडायचं. वाचन त्याला कर्म म्हणतात आणि चिंतन त्याला पाठ म्हणतात आणि बोध त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. वेद त्याला खरा आपलं स्वरूप म्हणतात आणि ईश्वराचा संबंध त्याला हरिरूप म्हणतात. बुद्धीला मनाने ईश्वरा संबंध ज्ञानाच्या माध्यमातून केला
त्याला हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिरूप म्हणतात त्याला. बुद्धीनं हरिमुख्य म्हणा हे कर्म आहे, नाम आहे. आणि हरी होणं हे ज्ञान आहे. हरीचा अनुभव घेणं हे मोक्ष आहे. हे तीन गोष्टीचा ज्याला सूक्ष्मता असेल त्याला कळत, ज्याला बहिरंगत असेल त्याला कळत नाही. जे कर्मात असतात त्यांना झेपत नाही, आणि जे वेदांतात असतात त्यांना सुटत नाही. त्यांना विठ्ठल मिळतो, कर्मठ लोकाला नाही. हे करा, ते करा, ते करा, हे पाणी उलटा, ते पाणी उलटा, 18 वाचा, त्या वाचा, ते वाचा, सगळे पूर्ण हे करा. करण्यामध्ये पेक्षा कळण्यात महत्व आहे. जाणा, जाणा, माना आणि करा. कर्माचा हा वेगवेगळ्या पाहिजेचा सध्या कर्माचा तो शब्द आपण आपल्याकडे घेतले आणि बुद्धीचा संबंध बोधात बुद्धी जर आली रमली संपलं त्या बुद्धीचं वैभव. अन्य नाही एककेशवर आधी सकाळ सिद्धी. मग त्याला सिद्धी प्राप्त होती, भगवंताचं सौख्य मिळतं, अनुभवाचा रंग येतो, गौरव संपूर्ण वगैरे नाना पदार्थ आहेत. आपण रोज ते पाहतो चिंतना. त्याने बोलण्यातून त्या प्रवास खूप फायदा माझा, खूप थकले मी त्या चिंतनाला. लिंग तुटली की बावळ घेऊन स्वप्ना धावत भव स्वर्गाची या राणा. आडमार्गाला तू राणामध्ये घेतलं कोण या जगतरूपी स्वप्नाला कर्मावून कर्म करायचं, कर्माचं पुण्य तयार करायचं आणि स्वर्गाच्या आडराने जाऊन बसायचं. जाऊन बसा बाप्पा त्या चैतन्यानाक्षर पुरुष गा. त्या चैतन्या नाम अर्जुना. मग अशा धावणाऱ्या लोकाला त्या चैतन्य रूपी जीवाला काय नाव दिले? अक्षर पुरुष. त्याला अक्षर म्हणले. क्षेत्रज्ञ नामे जयाचे बोलणे जगजीव काय म्हणे जे जसे ते. आता सांगतो, नंतर काय सांगतो देवा? क्षेत्रज्ञ सांगतो. काय कपडचा आता अक्षर पुरुष सांगितलं. वळगून स्वप्ना व स्वर्गाच्या रान. जगतरूपी स्वप्नाकडे वळगून कर्म करून सत्य करून जगताला सत्य समजून केलेल्या कर्माचा करता म्हणून त्या कर्माचं पुण्य धारण करून त्या कर्माच्या पुण्याला पकडून तो जीवात्मा स्वर्गाच्या आडराना जाऊन बसतो. त्याला अक्षर पुरुष म्हटलं त्या चैतन्याला. आता दुसऱ्याला काय म्हणले? आता ऐक क्षेत्रज्ञ नाम जया ते बोलणे जगजीव का म्हणे जे जसे ते. त्याला जग आणि जीव ह्या दशा कशाला झाली प्राप्त? त्या चैतन्याला जीव दशा प्राप्त झाली. त्या चैतन्य जगत रूप बनलं आणि ते चैतन्य आपल्या सोबत आलं. ते चैतन्य जेव्हा प्रगत होतं तेव्हा जीव हा ब्रह्म. जीव आणि चैतन्य आणि ब्रह्म एकच. मग कसं कसं होते तुम्हाला सांगतो. फार सुंदर आहे बघा. भयानक तुफान आहे. ते समजायला आणि बांधून द्यायला पण जमलं पाहिजे. भाजी आणली पण ते शिजत आली पाहिजे. पीठ वापली पाहिजे. बैला तिकट टाकायची अक्कल पाहिजे बैला. पुरुषाचं कसं पोट भरण, काय खावं, किती शिजवावं, कसं चविष्ट बनवावं ते बैला डोकं पाहिजे. तर स्वयंपाक धडे तसं या बुद्धीला कळायला पाहिजे. तर मन धडे. असं असं काही अवघडच आहे सुद्धा. सोपं नसतं. कोणतं सोपं नाहीये. सोपं काहीच नाही. आता एक क्षेत्रज्ञ अर्जुना तुला मी सांगितलंय ईश्वर पुरुष. ह्यामध्ये तुला 3 पुरुष सांगायचे. एक क्षर पुरुष, एक अक्षर पुरुष, एक पुरुषोत्तम पुरुष. या तिन्हीचं वर्णन चालू आहे. तर तुला मी सांगितलं भवसागराच्या रानामध्ये पळणारे, कर्माला धारण करणारे, पुण्याला भाळणारे आणि कर्मात मरेपर्यंत राहणारे. त्याच्या पुण्याचं भोगाला फळ स्वर्गामध्ये आडरांमध्ये स्वर्गाला. त्या चैतन्याला अक्षर पुरुष नावाने अर्जुना. आता तुला मी क्षेत्रज्ञ सांगायलोय. चला असं ऐका. आता एक क्षेत्रज्ञ नामे जया ते बोलणे जगजीव का म्हणे ते जसे ते. मग त्याला जीव आणि जगत का नावाली दशा का आली ते तुला सांगतो. खूप छान आहे बरं. ऐका. आता एक क्षेत्रज्ञ तो क्षेत्रज्ञ आत आहे, भगवंत आहे, परमात्मा आहे. तो जाणतो सगळ्या व्यवहाराला. एक क्षेत्र आहे
प्रकृती क्षेत्र आहे, त्याला आधार क्षेत्रच नाही. त्याला जीव का म्हटलंय, जगत का म्हणले त्या चैतन्यालाच, हे तुला मी सांगतो. ऐका आता खाली. जो आपुले विसरे, जो जीव स्वतःचा आत्मस्वरूपाला विसरला आणि इकडे कर्मात घसरला, देवामध्ये उतरला. जे परमेश्वराचा आपलं मूळ रूप आहे त्याला माहित नाही, तो त्याला विसरला तो. मग ऐका आता काय ते. जो आपुले विसरे, जो आपला विसरला, सर्व भूतात ते अनुकरे. आबा बाबा सगळ्या भूतात समुदय अनुकरण करायला, भूताला मी म्हणायला, त्याच्यामध्ये भूत येतं, भूताकडे अनुसरला गेला. तर भूतत्व अनुसरे, अनुकरण भूतस्थ करायला. कसं अनुकरण करायला, तो आत्मा बोलिले अक्षरे पुरुष नामे. जो स्वतः चैतन्य चिदघन न मरणारा न जन्मणारा चैतन्यात्मा आहे, तो विसरला त्या भूताला माझं म्हणून अनुकरण करायला, भूता संबंध धरायला, त्याचं नाव अक्षर पुरुष. अक्षर पुरुष स्थिती पुरता म्हणून आली पुरुषता, पुरी देह पुरी निदेता पुरुष नामे. आता अक्षर सांगितलं, आता पुरुष सांगायचं. आता कसं सांगले आपण एका शब्दावर जाऊया. जे तो वस्तू स्थिती पुरता, ज्याची मूळची स्थिती पूर्ण रूपाने माहितीये. जे तो वस्तू स्थिती पुरता, जे जे पहिले रूप आहे तो तिकडे जातो, त्याला पाहतो, ते होतो. जी मूळ स्वरूपाकडे जाते बुद्धिबोधानं, आपल्या पूर्ण रूपाला ते होती, प्राप्त होती. मग जे आणि तो एकत्र होतात. जे स्वरूप आहे तो जीवात्मा तिकडे जातो, पूर्ण होतो. नामे जया ते बोलणे. मग जेव्हा आपल्या मूळ स्वरूपाला परमात्म्यानं ओळखलं जातं, तर काय होतं, मग त्याला काय म्हणतात, बोलणे. जगजीव का म्हणे जे दशे ते, ह्या दशेला सर्व लोक जीव आणि जगत म्हणतात. बघा, नामे जया ते बोलणे, जगजीव का म्हणे जे दशे ते. ज्याला मूळ स्वरूप आपलं पहिल्यांदा विसरलं म्हणे तो अक्षर पुरुष. आता त्या मूळ स्वरूपाकडे जे तो, आता त्या मूळ स्वरूपाकडे बोधाने गेला, पूर्ण रूपाला प्राप्त झाला, आणि त्यालाच तुम्ही पुन्हा जीव बी केलं, जगत बी केलं त्या चैतन्याला. ते चैतन्य जीव झालं. स्थिती पुरता म्हणून आणि पुरुषता, वस्तुस्थिती पुरता, त्याची ती पूर्ण स्थिती कशी आहे, पूर्ण प्राप्त त्याला. जे तो वस्तू स्थिती पुरता, तो आपल्या मूळ स्वरूपाला पूर्ण रूपाने प्राप्त झाला, म्हणून आली पुरुषता. त्याला काय म्हणलं, पुरुष म्हणलं त्या चैतन्याला. ऐका, त्या प्रकृतीच्या संबंधाने झालेला व्यवहार त्याच्या साह्यानं कळतो, जाणीव होती, व्यवहार होतो, आणि निर्विकारता राहते, त्या चैतन्याला पुरुषचं नाव आलं. बघा पुढं काय का, वरी देह पुरी निदेता पुरुष नामे. वरी देह पुरी निदेता पुरुष नामे. तो देह रूपी नगरात झोपला म्हणून त्याला पुरुष नाव आलं. पुरुष नामे. वरी देह पुरी निदेला, या देहरूपी नगरात तो निजला, पूर्णत्वाला गेलेला, त्यानंतर साहित्य झालं, आणि मग तो झोपला, त्याला पुरुष नाव आलं. आता ऐका, भरपूर सुंदर चिंतन आहे, मी थकले, जाऊ दे, चला सांगून काही फायदा पण नाही. आणि क्षरपणाचा नाथिला आळूया ऐसे नियाला, जे उपाधीची आतला म्हणून या. उपाधीच्या आत आला म्हणून त्याला हे पुरुष नाव दिलं. तो निजलाय, आपल्या रूपाला प्राप्त होऊन मूळ स्वरूपाला गेले. जे तो जे स्वरूप आहे तो ते बनला, आणि त्याला पुरुष पण आला. त्याला पुरुष म्हणलं, प्रकृती मधला पुरुष, दोघाचा संबंध अनधिकालचा. मग आता पुरुष झोपला,
ह्या देवळी नगरी. मग आता पुढे काय झालं? आणि क्षरपणाचा नाथिला आळूया ऐसे आला जे उपाधीची आतला म्हणून तो उपाधीच्या आत सापडला गेला. तुझी आत्मा ऐका. आळू या ऐसे नियाला म्हणून त्याला क्षर नाव आलं. नाही तर तो कधी क्षर नाही, कधीच नाही. अक्षर पुरुष येतो. क्षर हे पंचभूताचं हे जे ढाचा आहे, त्याला आपलं प्रेम आहे, त्याचा आपला संबंध वाढवला आहे. त्याला मी वाटतं, हे मी वाटतं, माझं वाटतं. हा भाव बदलायचा आहे. हे मी बी नाही, हे माझं पण नाही. हे मी नाही, ह्याच्यात मी, ह्याच्यातला मी, हे नाही मी. जेव्हा अवस्था तयार होती, बुद्धी ब्रह्मत्वपदाला प्राप्त होती, ऐक्याची अनुभूती येते, देहाचा अनुभूती जाते, देहाची अनुभूती जाते. जाणारच. जेव्हा अनुभव येतो, तर संग होतो, म्हणजे परमात्म्याचा आत स्पर्श भोगला जातो. तो वृत्तीमुळे त्याचा संगम होतो. अबोधाचा उत्कर्ष आहे, ते ज्ञानाचा, हा हे ज्ञानाचं फळ आहे. ते भगवंताची ओळख होते. भगवंत बुद्धीमध्ये भगवंत प्रगटतो आणि त्याच्या अनुभूतीमध्ये जीव आत्मा एक रूप होतो, तो संपतो. म्हणून तो देहाकडे येत नसतो. झालेला व्यवहार हा खोटा असतो आणि त्याचा अनुभव मिथ्या असतो. वृत्तीत विकार नसतो, कारण देहाच्या आकारात तो सापडलेला नसतो. नाथिला क्षर उपाधी तर क्षरामध्ये अडकला येतो. क्षर म्हणजे नाशवान, अक्षर म्हणजे नाशरहित. मग त्या अक्षररूपी देहाच्या उपाधीमध्ये तो सापडला. आणि या ऐसे आला ते उपाधी आला जे उपाधीची आतला म्हणून उपाधीचा आत आला म्हणून त्याला क्षर नाव आलं. नाही तर तो क्षर नाही आणि आत त्याला म्हणता येत नाही. पण प्रकृतीच्या संबंधाने पुरुषाला व्यापक सत्तेमध्ये तो त्या अंतःकरणाने त्याचा संबंध केला आणि अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य जीव भावाला तयार झालं आणि त्या वृत्तीचा उगम झाला. वृत्ती उत्थान पावली, डोळ्यातून बाहेर आली आणि जगताचा व्यवहार करू लागली. व्यवहार करताना वृत्तीत विकार होतो गुणाचा, हालचाल होती गुणाची आणि संबंध असतो परमात्म्याचा. त्या संबंधाने परमात्म्याच्या संबंधाने ते व्यवहार होतो आणि मनाच्या व्यवहारात जाणीव होती आणि जाणीव म्हणजे कळणं असतं. कळणं म्हणजे आत्मा असतो. आत्म्याच्या रूपात म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञान म्हणजे परमात्मा आहे. व्यवहार हा मायेचा असतो, तो त्यानंतर बाधित होत असतो. ऐक्याचा अनुभव असतो आणि जीव हा शिव असतो, कारण तो आपल्या रूपात असतो. व्यवहार हा वृत्तीचा असतो, संबंध हा उपाधीचा असतो, पण तो खोटा असतो, उपाधीचा बाद असतो. आणि व्यवहार करताना निर्व्यवहार, निर्विकार, निर्व्यापार असा 3 शब्दाचा अनुभव असतो. म्हणून हे चिंतन फार सूक्ष्म आहे. त्याला अभ्यास आहे, अधिकार आहे, त्याला कळतं. त्याला अभ्यास नाही, अधिकार नाही, चिंतन नाही, सत्संग नाही, त्यांना झेपत नाही, फक्त ऐकायला मिळतं, कळत नाही. पुत्रपणे कणाचा नाथीला आलोया सेने आल्या जी उपाधीचे आतला म्हणून या. भगवंत म्हणतात उपाधीच्या आत आला, सापडला. उपाधी जरी आलं चैतन्यात तरी ते माझंच रूप आहे आणि ते देहा जरी आला ते पुरुषच आहे. प्रकृतीचा संबंध आला तर तो निर्विकारच आहे आणि वृत्तीने व्यवहार केला तर तो ते माझं स्वरूपच आहे. पुरुष जरी नाव आला तर मीच पुरुष आहे. प्रकृतीच्या संबंधाने तो चैतन्य परमात्मा व्यवहाराला हे होतो, आधार देतो. प्रकृतीपुढे संबंध असतो, तर वृत्ती उत्थान पावते आणि जगताकडे जाऊन वापस येते. रस्त्याला पाहून अंतर्मुख होते आणि आत तिला ते कळतं. सगळं तर मला सांगायचं, मी बी थकले खूप आणि माझी खूप गळ आली, मला बोलायची शक्ती नाही आहे. आराम करा. खळाळीची उदका सरसी उदा चंद्रिका तैसा विकारा उपाधिका ऐसाची गमे. आता ते पुरुष कसा आत सापडला
प्रकृती संबंध कसा घडला आणि तो पुरुष आत आला म्हणून त्याला काय काय नाव आले, की तुम्हाला तो कसा पुरुष बनला, त्याच्या संबंधाने वृत्ती व्यवहार कसा करते, पंचमहाभूताची शक्ती त्या संबंधाने कशी प्रगट होती, ते सगळं सांगितलं ह्याच्या उदाहरण. तुम्हाला हालचाल सगळं कळते. बघूया, ऐका. जैसी खळाळीची या उदका, पाणी खळखळ खळ व्हायला, वर चंद्र दिसायला, त्याच्या सावली खाली पडली, पण ते हे पाण्याचा भळभळ वाहण्यामुळं भळभळ भळभळ ते प्रकाश पण हलायला. चंद्र हल्ला का सांगा ना. पुरुषाचा प्रकृतीनं संबंध केला, संबंधीनं प्रकृतीनं व्यवहार केला, तर पुरुषामध्ये व्यवहार झाला का? नाही माई, नाही नाही. आकाशातला चंद्र त्या पाण्यावर खळखळ खळखळ पाणी उसळायला हालायला, ते प्रकाश पण हालायला, पण चंद्र तसा स्थिर आहे. तसं हे चैतन्य पुरुष त्याच्या संबंधाने व्यवहार केला, तो पण स्थिर आहे. काय चंद्रिका, चंद्र पण असा उजळल्यासारखा होतो. तैसा विकारा औपाधिका ऐसा चिगमे. बघा बघा, पाणी उसळल्यासारखं वाटताना चंद्र उसळल्यासारखा दिसतो, पण चंद्र तर स्थिरच असतो. तैसा विकारा औपाधिका, तसा आत्मा ही उपाधीच्या संबंधानं व्यवहार झाला तरी चंद्र हा उपाधीतला परमात्मा हा निर्विकारच असतो. तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे. असंच आमचं कार्य असतं प्रकृतीच्या संबंधानं. जसं पाणी खळखळ खळखळ वाटाना चंद्राचा प्रकाश आणि ते हलतो, चंद्र हलतो, पण पाणी हललेलं असतं. तसं कार्य प्रकृतीचं असतं आणि त्या ठिकाणी मी स्थिर सत्तावान असतो, तो पुरुष असतो. पण माझी सत्ता तर प्रकृतीने घेतली नाही, तर तिला कार्य करता येत नाही. औपाधिक आणि उपाधिक. औपाधी म्हणजे उपाधी आणि त्याच्यामध्ये असताना मी निरुपाधी. थोडं चिंतन एकदम सखोर आहे. पाडे क्षणिकत्वया ते जुडे, तेने खोकरेपणे घडे शरहीना आणि चंद्रिका ते सरसीच भ्रंशे. तैसा उपाधी नाशे न दिशे उपाधिक. चला मी थांबते, मलाही मानता येईल झाले. राम बंडनाथ भगवान की जय. गणेश्वर महाराज की जय. महाराज की जय. मला पुन्हा